हिंडनबर्गचा तपास एसआयटीला देण्यास नकार देण्यात आलेला आहे, त्यामुळे सत्याचा विजय झाला असं ट्विट अदानी यांनी केलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर गौतम अदानी यांनी हे ट्विट केलंय। अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरामधील गाळ काढण्याच्या कामाला आता वेग आलेला आहे। यामुळे साधारण 3.5 मीटर इतकी खोली वाढेल असा अंदाज आहे। बंदरामध्ये गाळ साचल्याने ओहोटीच्या वेळी बोटी किनाऱ्यावर लागण्यास अडथळा येतो आणि अनेकदा फेऱ्या रद्द कराव्या लागतात। आता ही समस्या दूर होणार आहे। दरवर्षी इथला गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात। पंचायत राज मंत्रालय, ठाणे जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद कार्यालय यांच्या माध्यमातून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून या कार्यक्रमाचा शुभारंभ अंजूर दिवे आपल्या स्वतःच्या गावामध्ये केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला। पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य सेवेला प्राधान्य देत नवीन वर्षामध्ये पनवेल महानगरपालिकेने नागरिकांना आरोग्यदायी भेट दिलेली आहे। पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना उत्तम प्राथमिक उपचार मिळावेत यासाठी कळंबोली आणि कामोठे येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आलंय, तर आसूडगाव आणि तळोजा येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र उभारण्यात आलंय। या प्रकल्पाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झालंय। नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी देखील इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। काल जिल्हा प्रशासनाने केलेल्या मध्यस्थीनंतर टँकर चालकांनी आपला संप मागे घेतला असला तरी अद्यापही पेट्रोल पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे शहरातील अनेक पेट्रोल पंप आज देखील बंद आहेत। तर दुसरीकडे ज्या मोजक्या पेट्रोल पंपावर पेट्रोल आहे त्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत इंधन पुरवठा सुरळीत होईल असा अंदाज आहे। कुख्यात गँगस्टर आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या 4 मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये मुमके येथे या 4 मालमत्ता आहेत। शेतजमिनीच्या रूपात असलेल्या 4ही मालमत्ता दाऊदची आई अमिनाबी यांच्या नावावर आहेत। त्यांचा लिलाव शुक्रवारी होतोय। गेल्या 9 वर्षांमध्ये दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांच्या जवळपास 11 मालमत्तांचा अधिकाऱ्यांनी लिलाव केलाय। धुळे शहरातील खलाणे हायस्कूलच्या 2000 विद्यार्थ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यावरून शोभायात्रा काढली। सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षी शोभायात्रेचं आयोजन करण्यात येतं। शोभायात्रेमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा परिधान करून विद्यार्थी सहभागी झाले होते। शोभायात्रेमध्ये विद्यार्थ्यांनी लेझिमसह आदिवासी नृत्य सादर केलं। ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे। केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांची बैठक झाली। हिट अँड रनचा कायदा तुर्तास लागू केलेला नाही। ट्रान्सपोर्ट संघटनांनी चालकांना कामावर येण्याचं आवाहन केलं। सरकारसोबतच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आलेला आहे। हिट अँड रन कायद्यामुळे देशभरातील टँकर आणि ट्रक चालकांच्या संघटनांनी संपाचं हत्यार उपसलं होतं। या संपामुळे संपूर्ण देशाला दिवसभरात फटका सहन करावा लागला। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आलेले आहे। वाहतूकदारांच्या संपाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। आज बाजार समितीमध्ये व्यापारी आणि वाहन चालकांची बैठक होणार आहे। नागपुरातील अनेक पेट्रोल पंपावर तुटवडा निर्माण झाला होता। आज सकाळी अनेक पेट्रोल पंपांवर साठा नसल्याने लोकांना त्रास होतोय। नागपुरातील 80% पेट्रोल पंप बंद होते। आज दुपारनंतर पेट्रोल पंपावर साठा येणार असल्याचं पेट्रोल असोसिएशनने सांगितलंय। अमरावती शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेल पंप रात्रीपासून बंद करण्यात आलेले आहेत। जिल्ह्यातील केवळ 10 पेट्रोल पंप सुरू होते। पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध नाही असं फलक लागले होते। पेट्रोल डिझेल नसल्यामुळे वाहनधारकांचे मोठे हाल झाले। मात्र आता संप मागे घेतल्यामुळे सकाळी 11 वाजल्यानंतर पेट्रोल पंप सुरळीत झाले।
केंद्र सरकारच्या नव्या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी तीव्र विरोध करत काम बंद आंदोलन पुकारले होते। ट्रक चालकांच्या या आंदोलनाला यश आले असून ट्रक चालक संघटना आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीला तुर्तास या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून ट्रक चालकांनी या निर्णयाचं स्वागत करत संप मागे घेतलाय। रात्री उशिरा संप मागे घेतला असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मात्र आपला भाजीपाला एपीएमसी बाजारात पाठवला नसल्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात घसरली आहे। कालही 150 ते 200 ट्रक आले नव्हते, तर आजही तशीच परिस्थिती असून आवक घटल्यामुळे दर 30% वधारले। नवी मुंबईमध्ये 24 तास पाणीवाणी असेल। हेटवणे जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे। द्रोणागिरी, जेएनपीटी, उल्वे, खारघर, तळोजामध्ये 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे। सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनीवर देखभाल आणि दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे, त्यामुळे पाणीपुरवठा 5 आणि 6 जानेवारीला बंद राहणार आहे। मुंबईतील एल आणि एस विभागातील काही परिसरामध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल, तर काही विभागामध्ये 10% पाणी कपात असणार आहे। वैतरणा जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे पालिकेकडून निर्णय घेण्यात आलेला आहे। गुरुवारी सकाळी ते शुक्रवारी सकाळपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल। नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले।